मित्रांनो, आज आहे आपल्या जळगावमधील दुसरा दिवस आणि सोबतच तुमचा वैभवदादाचा आज पहिला पेपर आहे इंग्लिश विषयाचा। आणि तुम्हाला तर माहिती की वैभवदादाला इंग्लिश किती फाडफाड आहे, त्याच्यामुळे या विषयाचा अभ्यास नाही केला तरी चालतंय। कसलाही विचार न करता फटाफट आंघोळ केली, चाय नाश्ता केला आणि आपला हॉल तिकीट घेतलं आणि एक्झामला निघालो। आणि पायरीच्या खाली पाय ठेवायच्या आधी आणि एक पाऊल टाकायच्या आधीच काळं मांजर आडवं गेलं। आता तुम्हाला लोकांना चांगलं समजू शकते की माझ्या मनामध्ये काय आलं असेल। मी सगळ्यात पहिल्यांदा रोशनीला सांगितले की माझ्या पुढून काळं मांजर आडवं गेलं, आता मी पेपरला जाऊ का नाही। हे ऐकून ती पहिल्यांदा तर मोठ्यानं हसायला लागली आणि म्हणली तू सायन्सच्या स्टुडंटच्या नावावर कलंक आहेस बघ वैभव। मग काय, मी कसलाही विचार न करता पेपरला गेलो आणि पेपर दिला। आणि मंडळी, तुम्हाला खरं सांगायचं झालं तर आजचा पेपर जाम भारी होता, खूप सोपा गेला आणि सगळा लिहिला आणि वरून टाइम पण पुरला। आता पेपरून आलो होतो, रोशनी पण तिच्या कॉलेजला गेली होती आणि अभय कामामध्ये होते, त्याच्यामुळे मी स्वतःला जेवण वाढून घेतलं। जेवण झाल्यानंतर मी मस्तपैकी झोपणार होतो, कारण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये दुपारची वामकुक्षी खूप महत्वाची असते। आता माझी वामकुक्षी संपली होती, पाणी घेतलं होतं प्यायला, पण ते गादीवर सांडून टाकलं आणि गडबडीमध्ये ते आजच्या न्यूजपेपरने साफ करायला घेतलं, पण कोणी न बघायच्या आधी आपल्याला हे सगळं काम फते करायला लागणार होतं। असो, मी फटाफट पंखा चालू केला आणि ते पंख्याने सुकून गेलं होतं। जसं की कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मी जळगावमध्ये आलेलो आहे आणि त्या व्हिडिओला खूप साऱ्यांनी कमेंट केलं आहे की वेलकम टू खानदेश, आणि या सगळ्या कमेंट वाचून मला जाम भारी वाटलं। आणि आता मला असं वाटतं की मुंबईपेक्षा जास्त खानदेश मधील पब्लिक आपले व्हिडिओ जास्त बघतात। पण जर तुम्ही हा व्हिडिओ खानदेश मधून बघत असाल, मला कमेंट मध्ये नक्की सांगा, मी तुम्हाला पक्का रिप्लाय करेल। आता इकडे कोणी यायपर्यंत माझं पाणी साफ करून झालं होतं। आजसाठी एवढंच, उद्या भेटूयात।